एक वाटी लापसी, 2 चमचे तूप. आता ती खरपूस भाजून घ्यायची. तीन वाट्या पाणी ते आपण इकडे उकळत घेऊ. लापसी छान भाजून घ्यायची. आता माझ्याकडे छोटा कुकर नाही आहे म्हणून मी मोठं कुकर ठेवते. तुमच्याकडे छोटा कुकर असेल तर तुम्ही छोटा कुकर घ्या. कारण का आपण त्याला 2 ते 3 शिट्ट्या काढायचे तेव्हा ती लापसी मऊस होते. आता बघा मी छान पद्धतीने ती भाजून घेतलेली आहे. आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलं. 1 वाटी लापसी आहे तर 3 वाट्या पाणी ठेवायचं. आणि ते पाणी पण जशी लापसी तर गरम आहे तसं पाणी देखील उकळून द्यायचं. हे आहेत बदामाचे काप, ते टाकून घ्यायचे. ते पण थोडेसे भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छान लापसी भाजलेली आहे. आणि आता आपलं हे पाणी देखील उकळलं आहे. आता मी पाणी सगळं 3 वाट्याचे 3 वाट्या पाणी येते यात प्रमाण एकदम बरोबर आहे. आता कुकर लावलेले आहे. याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आपण, म्हणजे लापसी एकदम मऊसूत होते. आता आपण या वाटीने लापसी घेतलेली 1 वाटी, 3 वाट्या पाणी घेतलेलं. आता या लापसीसाठी आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचं. गूळ घेते. तुला पाहिजे पूर्ण 1 वाटी गूळ घ्यायचं. पण मला लहान माझ्या मुलीला द्यायचं आहे त्याच्यामुळे मी तिला गोड कमी देते. त्यामुळे मी कमी गूळ घेते. पण प्रमाणानुसार पूर्ण 1 वाटी घ्यायची असते. मऊसूत शिजले. आपण यामध्ये गूळ टाकून घेणार. गूळ टाकून अजून आपण अर्धा वाटी पाणी ठेवलेलं. हे पाणी घ्यायला अर्धी वाटी पाणी ते टाकून द्यायचं. छान अशी शिजून द्यायची. आता अजून थोडीशी तिला यामध्ये चवीनुसार मीठ घालून द्यायचं. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. आता त्याला अजून 5 ते 10 मिनिटं शिजून द्यायची. खमंग लापसी. आता आपण खाऊन बघ ना कशी झाली. कसं हे चाललं ना उजीत मिळतो. खायचं आता कशी झाली. कशी छान आहे. तुला आवडली. तुला आवडली.